आदरणीय प्रवीण धरमकर सर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुळजापूर तालुक्यासाठी त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याला सहाय्य करण्यासाठी म्हणून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी तहसीलदार तुळजापूर माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आणखी एक ARO साठी आम्ही प्रस्ताव जे व्हिडिओ साहेब हे म्हणजे व्हिडिओ साहेब त्यांचा प्रस्ताव पाठवलेला आहे. त्याला मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे. आज उद्यापर्यंत विषय फायनल होईल. आपल्याकडे तुळजापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 9 गट आहेत. गटनीय मतदारांची संख्या स्त्री पुरुष एकूण गटनीय आरक्षण आपल्याला ते शॉर्ट नोट दिले 2/12ची पाठवून त्याच्यामध्ये जे डिटेल सगळे दिलेले आहेत. सोबतच जे 18 पंचायत समितीचे गण आहेत त्या गणाचं आरक्षण, गणातील लोकसंख्या, गणाची मतदारसंख्या याची पण माहिती आपल्या सोबत देण्यात आलेली आहे. साधारणतः एकूण 230 मतदान केंद्र या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी तुळजापूर तालुक्यात आम्ही निश्चित केलेले आहे. 230 मतदार केंद्रानुसार लागणारी जी काही कर्मचारी संख्या आहे, मूळ मतदान केंद्रावर लागणारे कर्मचारी प्लस आणि अडचणीसाठी बॅकअप म्हणून 10% अतिरिक्त कर्मचारी पण आपण तालुक्यात उपलब्ध करून घेत आहोत. या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं येणाऱ्या 5 तारखेला आपण इलेक्शन पूर्ण केलं जाणार आहे. साधारणतः आपल्याकडे या इलेक्शन घेण्यासाठी 230 मतदान केंद्रामध्ये 18 आपण क्षेत्रीय निश्चित करण्यात आले. त्याला झोन निश्चित केले म्हणून या प्रत्येक झोनसाठी एक झोनलाधिकारी असेल. त्या झोनलाधिकाऱ्याला सहजपणे एका दिवसामध्ये मतदान केंद्रावरती जाता येईल, पोचता येईल. काही अडचण आली तर तिथे काम करता येईल किंवा सेक्टर मॅजिस्ट्रेट काम करता येईल. या अनुषंगानं 12 ते 13 मतदान केंद्र हे एका क्षेत्रीय अधिकाऱ्याला असतील. असे 18 क्षेत्रीय अधिकारी आपल्याकडे नियुक्त करण्यात आलेले आहेत. दिनांक 16 उद्यापासून नॉमिनेशन प्रक्रिया सुरू होईल. लागली नॉमिनेशन हे 100% यावेळेस ऑफलाईनच असतील. ऑनलाईनचा कसलाही प्रकार आयोगाने यावेळेस ठेवलेला नाही. नॉमिनेशन विक्री सुद्धा उद्याला सकाळी 11 वाजल्यापासून सुरू केली जाईल. नॉमिनेशन विक्री, नॉमिनेशन स्वीकारणं, छाननी, चिन्ह वाटप हे सर्व कार्यक्रम इंजिनिअरिंग कॉलेजचा जो काही मुख्य प्रशासकीय इमारत आहे त्या प्रशासकीय इमारतीमध्ये केले जातील. मशीनसाठी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी कक्ष हा जो मेकॅनिकल डिपार्टमेंटचा जो ऑटोमोबाईलचा हॉल आहे त्या हॉलमध्ये हॉलच्या शेजारी स्ट्रॉंग रूम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. नेहमीच आपण जिथं स्पोर्ट्स हॉलमध्ये इलेक्शनचं काम घेतो, विधानसभेच्या इलेक्शन नंतर तिथं मान्य उच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल झालेली आहे. त्यामुळे तो हॉल आम्हाला पूर्णपणे वापरता येणार नाही. त्यासाठी आपण यावेळेस नवीन थोडी शेजारी व्यवस्था करण्यात आलेली आहे. पोलिसांची जे काही आर्ग्युमेंट असेल ते आणखी निश्चित झालेलं नाही, पण पोलिसांशी संपर्क करून जे काही आवश्यक आपल्याला बंदोबस्त लागणार नाही ते बंदोबस्त आम्ही त्यांच्याकडे उपलब्ध करून घेऊन त्याची स्वतंत्र माहिती आपल्याला कळवली जाईल. प्रशिक्षणाच्या तारखा वगैरे अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही. प्रशिक्षण तारखा जशा निश्चित होतील तसं तुम्हाला पण आम्ही त्या दिवशी कळवतो. प्रशिक्षण विधानसभेला ज्या ठिकाणी घेण्यात आलं होतं त्याच ठिकाणी आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण प्रशिक्षण 2 प्रशिक्षण घेतले जातील. तिसरं प्रशिक्षण साहित्य वाटप, साहित्य स्वीकृती या सगळी कामं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये केली जातील. त्याची स्वतंत्र माहिती त्यावेळेस आपल्याला पत्रकारांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती पोहोचवली जाईल. बाकी आम्हाला ज्या काही माहिती सांगायची ती माहिती त्याच्यासोबत जोडलेली आहे. टपाली मतपत्रिका नगरपालिकेत नव्हत्या, पण यावेळेस स्टाफची संख्या जास्त असल्यामुळं जिल्हा परिषद टपाली मतपत्रिका असणार आहे. विधानसभेला जे 85% अधिकचे मतदार होते, जे दिव्यांग मतदार होते त्यांच्यासाठी जे घरपोच टपाली मतदार घ्यायची सुविधा होती तशी सुविधा देण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या यावेळेस कसल्याही सूचना आहे. त्यामुळं अशा लोकांना पण मतदान केंद्र एवढंच मतदान करावं लागणार आहे. दिव्यांग मतदार असतील ज्या लोकांना मतदान येण्याची अडचण असेल, आम्ही आमच्यापर्यंत राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जे काही सुविधा करणं शक्य आहे, व्हीलचेअर पूर्ण असेल, त्याच्या स्थानिक ग्रामपंचायत असेल, स्थानिक जे काही गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत त्याच्यामार्फत जास्तीत जास्त मतदारांना मतदान व्यवस्थितपणे करता येईल यासाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या पूर्णचा आम्ही आमच्यापर्यंत पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडून जे काही सांगायचं होतं ते झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपला काही शंका किंवा प्रश्न निवडणुकीसाठी आमच्या मार्फत काम लावलं गेलेलं आहे, ज्याच्यामुळे त्याला निवडणुकीचं काम करत असताना स्वतःच्या मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. अशा व्यक्तींना फक्त अशा मतदारांना फक्त पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध आहे. दिव्यांगांना किंवा वयस्कर लोकांना 45 केलं होतं अशा व्यक्तींना टपाली मतपत्रिकेची सोय यावेळेस नाही. अशी जे दिव्यांग लोक आहेत ज्या लोकांना मतदारांना अडचण होणार आहे नेहमीप्रमाणे अशा लोकांना एक सोबत घेऊन प्रत्यक्ष मतदान केंद्रातून मतदान करता येईल. आणि 10 व्हिडिओ सर्व्हेच्या टीम आहे ज्या ठिकाणी ₹1,00,000 अधिकतम मर्यादा आहे. पंचायत समितीसाठी 4.5 लाख रुपयापर्यंत अधिकतम मर्यादा आहे. 4.5 लाख. उमेदवारांसाठी अर्ज भरताना
1000 रुपये हे सर्वसाधारण जिल्हा परिषदच्या प्रवर्गासाठी, जिल्हा परिषद गटासाठी अनामत रक्कम असेल. राखीव जिल्हा परिषद गटासाठी 700 रुपये अनामत रक्कम आहे. पंचायत समितीच्या सर्वसाधारण उमेदवारासाठी 500 रुपये अनामत रक्कम आहे. आणि राखीव प्रवर्गाच्या उमेदवारासाठी 1700, 500, 350 असेल. बॅलेट उमेदवाराची संख्या जशी असेल त्यानुसार 1, 2, 3 जोड्या केल्या लागतील. उमेदवारांचं पूर्ण ऑफलाईन ऑफलाईन पाडोळी नवीन काही आलेलं नाही. काय होतं, आपल्याला काही इलेक्ट्रॉनिक मोठी मशीन आहे, निकाल बघत असताना जर मशीन खराब झाली, बॅटरी खराब झाली, डिस्प्ले मध्ये सर्किट झालं किंवा निकाल जो काय आहे तो पाहता येत नाही, अशा वेळी त्यातला निकाल प्रिंट काढला जातो. आपण बसतं कसं तिकीट हॉटेल वेगळी निघतं, तसं मशीन आहे. त्याला ते शॉर्ट मध्ये पहिला अक्षर ते पाडू केलेलं आहे. ही मशीन सुरुवातीपासून आहे. 2016 माझ्या उमरगात तहसीलदार असताना मशीन मधनं डिस्प्ले झाला नाही. आम्ही आयवर कळवलं, आयवर माणूस पाठवला, पाडून मशीन सोबत जोडल्याने प्रिंट काढून दिली. एखाद्याच ठिकाणी होते जिथं काउंटिंगच्या वेळी, फक्त काउंटिंगच्या वेळी निकाल आम्हाला आमच्या स्तरावर इंजिनियरला काढता येत नाही, त्याच्यामुळं टेक्निकल काही अडचण आली तर अशा वेळी आयोगा वापरायची काही मशीन आहे, त्याच्यामुळं झालेलं मतदान ते तुम्हाला प्रिंट काढून दाखवतात. ती मतदानासाठी तशी वेळ आली तर आयोगाच्या परमिशन त्या गोष्टी केल्या जातात. मतदान केंद्रावर नसणार नाही, हे फक्त काउंटिंगसाठी आहे. आज काही ठिकाणी मिशीन बिघाड मिशीन झाल्या 1 घंटा म्हणजे नीट करता. मग जसं मिशीन बंद पडली तर मग वेळ वाढवून जातो मी मतदानाचा. याबाबत निवडणूक आयोगाच्या अशा सूचना आहेत. सलग 2 तास किंवा 2 तासापेक्षा अधिक कालावधी करता जर मशीन बंद पडली तर आयोगाच्या पुढील आदेशानुसार आम्ही आयोगाला रिपोर्ट करतो. आयोग त्याचं काय करायचं ठरवतो, मशीन रिपोर्ट घ्यायचं तर काय करायचं. मतदान किती जरी उशीर असून झालं तरी मतदानासाठी वेळ वाढवून दिला जात नाही. 5:30 वाजता मतदान केंद्राच्या बाहेर जेवढे काही मतदार असतील त्या सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी आपण चिठ्ठी वाटप सोय करतो. अतिरिक्त मतदानाची वेळ वाढवली जात नाही. वोटिंग मशीन किती असेल? सध्या मात्र एका मतदारांना 1 मशीन कंट्रोल एक असेल. बॅलेट फक्त उमेदवाराची संख्या जशी वाढेल किंवा जशी निश्चित होईल त्यानुसार वेगवेगळे असेल. उमेदवाराची नावं कसं लोकसभा विधानसभा ज्या पद्धतीने लावतो त्याप्रमाणे सुरुवातीला मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष, 2 नंबरला मान्यताप्राप्त राजकीय पक्ष, राज्यस्तरावरती मान्यता पक्ष, त्यानंतर नोंदणीकृत अमान्यताप्राप्त असलेले पक्ष आणि शेवटी अपक्ष तर सोबत मोबाईल घेऊन जाऊ नका, कारण तो अलाउड नाही, त्या ठिकाणी आणता येणार नाही. आणि मतदान केंद्रावर मग तुम्ही गेलात तर कोण सांभाळेल तो तुमचा किमती मोबाईल? तिथं तुम्ही असणार नाही. तर तो न घेता तिथं जर गेलात तर आणखी त्यांना गैरसोय होणार, कारण मतदान केंद्राच्या आत तर नेता येत नाही. त्यामुळे मतदानाला जाताना मोबाईल पुरता ठेवूनच मतदान